निरीक्षण भूमापक एकत्रीकरण मला सर्वे नंबर 56चे हद्दी खुना चौकशीसाठी आदेश करण्यात आले होते. तरी आज दिनांक मी असद खान, बिबन खान पठाण, ललित तोंडगिरे, ॲडव्होकेट रामप्रसाद मन्यार साहेब, राजेश बचाटे व बाबाराव व्यंकटराव आवगण साहेब यांच्या समक्ष सर्वे नंबर 56चे मूळ अभिलेखाप्रमाणे हद्दी खुना कायम करण्यात आले व सगळ्यांना मान्य आहे असा जाहीरनाम्यावर पट्टामा करण्यात आला व पंचासमक्ष सर्वांच्या सह्या घेण्यात आल्या. सर्वे नंबर 56 आणि 57चा जे गेल्या 2021 पासूनचा वादविवाद आणि मन्यार साहेब आहेत, तालुका भूमी अभिलेखचे कर्मचारी आहेत, सर्व गावकरी मंडळी 2021, 22, 23ला सर्वे नंबर 57ची मापणी केली. माननीय राजेश आफराव बचाटे साहेब साक्षीदार आहेत. आम्हाला त्यावेळेसही मान्य होती आणि 2022ची मान्य आहे, 2023ची मान्य त्यांनी केलेली आणि आज जी आमची मापणी केली म्हणजे कालच्या 25/5/2026ला ती पण आम्हाला मान्य आहे. तिथं तालुका भूमी अभिलेख मन्यार साहेब आहेत, सगळ्यांच्या वतीनं, पठाण साहेब आदरणीय, त्याच्यानंतर खान साहेब आहेत, सगळ्यांच्या वतीनं जे आमचा वाद होता शेताचा सर्व नंबर 57 आणि 56चा हा वाद आम्ही आता कुंपण केलेलं आहे. मला तुम्ही सगळ्यांच्या साक्षीनं माझी जमीन तुम्ही माझ्या कब्जात दिली त्याबद्दल सर्वांचं मन्यार साहेबात सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आमचा वाद मिटला असं तुमच्या सर्वांच्या वतीने जाहीर करतो. मी ॲडव्होकेट रामप्रसाद मन्यार आज शिरपूर या ठिकाणी सर्वे नंबर 56 आणि 57 याच्यामध्ये राजेश बचाटे आणि बाबासाहेब आवरगंड यांचा जुना वाद सुरू होता. 2021ला एक मोजणी झाली आणि काल मे महिन्यामध्ये 2025ला एक मोजणी झाली. या मोजणीच्या तक्रारीच्या अनुषंगानं मोजणीमध्ये फरक पडला म्हणून राजेश बचाटे यांनी तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगानं खान साहेबाची यांची मुख्य चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्यासोबत पठाण साहेब आणि ललित साहेब हे दोघंजण होते. राजेश बचाटे यांच्याकडून वकील म्हणून मी वकीलपत्र दाखल करून हजर झालो होतो. जाय मोक्यावर 56 आणि 57ची मोजणी झाली. मोजणी खुणा देण्यात आल्या. मोजणी खुणा त्या दोन्ही वादी आणि प्रतिवादी म्हणजे राजेश बचाटे आणि बाबासाहेब आवरगंड यांनाही मान्य आहे आणि पंचासमक्ष त्यांनी पंचनामा खान साहेबांनी केलेला आहे. पंचनामाही त्यांना मान्य आहे. या दोघांनाही एक विनंती आहे की दोघांचाही जे काही मोजणीचा 56-57चा वाद होता तो संपलेला आहे आणि या वादाच्याच अनुषंगानं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कळत नकळत त्यांनी जे काही एकमेकावर काही केसेस केलेले आहेत किंवा एकमेकावर काही त्याचे हेवे दावे असतील तर त्यांनी ते इथंच थांबवावेत आणि एकमेकाच्या सुखादुःखात समाविष्ट होऊन प्रेमानं आनंदानं नांदावं. तद्वतच गावाला एक आदर्श उदाहरण ते घालून देतील असं मला वाटतं. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान.